काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये जास्त महत्वाचा प्रश्न कुठला असेल तर तो हा. मी तुम्हाला सांगू का, की आतापर्यंत मी भरपूर मुलांशी बोललोय. सगळ्यांचा एकच प्रश्न आहे, की ब्रांच कोणती घेऊ? सर 95 पर्सेंटाईल आहेत. मला सीएस घ्यायचं होतं, पण आता मला चांगलं कॉलेजमध्ये मिळत नाहीये. मग मी 95% सिव्हिल ब्रांच घेतो, म्हणजे मला व्ही-आय-टी तर मिळेल. मी ओपनचा विचार करतोय. कारण 95ला सी नाही मिळणार, वालचंद नाही मिळणार, पण व्ही-आय-टी सारखं बेस्ट कॉलेज मिळतंय. 95ला मला टेक ब्रांच तर मिळणार नाही. मग सिव्हिल घेतो मी, ईएनटीसी घेतो मी, इलेक्ट्रिकल घेतो मी. थोडंसं ऍडव्हान्टेज कास्टचं असेल तर मला अजून चांगलं कॉलेज मिळेल. म्हणजे मी काय करतोय, कॉलेजसाठी मी ब्रांच कॉम्प्रोमाइज करायला तयार आहे. 90% मुलं असा विचार करतायत. ओके. 10% मुलं अजून ड्रॉप घेऊ का असा विचार करतायत. या मुलांसाठी पहिल्यांदा मी सांगतो. मी अगोदर एका व्हिडिओत बोललोय, अजून सांगतो. मी सुद्धा ड्रॉपर्स बॅच लॉन्च केलेली आहे, पण मी तिथं प्रमोशन अजून करणारच नाहीये. माझं म्हणणं काय बघा, की ड्रॉप घ्यायचा कोणी? तुम्ही माझ्या नंबरवर कॉल करा. मी तुमच्या मार्कांबद्दल डिस्कशन करतो. आपल्याला जर चांगले पर्सेंटाइल असतील 70+, 70+, तरी ड्रॉप घ्यायची गरज सध्या वाटत नाहीये मला, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, एक छानपैकी कॉमेंट मी बघितलं एका मुलाचं. लास्ट इयर त्याला 86 पर्सेंटाइल होते. किती होते? 86 पर्सेंटाइल. यावर्षी किती पडलेत? 94 पडलेत. नाही हा चांगला रिझल्ट. नाही. 86 वरून तो 94 वर. पण मला खूप प्रथमेशला धन्यवाद म्हणायचंय. त्या मुलाचं ते कॉमेंट होतं, की त्यानं त्याच्या चुका सांगितल्या. त्याच्या चुकांमध्ये पहिली चूक काय होती माहितीये का? लक्षात घ्या, की त्याच्या चुकांमध्ये पहिली चूक होती जेईसाठी पुन्हा प्रयत्न करणे. ओके. पुन्हा तीच चूक. मग जेई पण झालं नाही, ही पहिली चूक झाली. दुसरा चूक काय, की 67% बोर्डला असताना पुन्हा पुन्हा तो जेईचा क्रायटेरिया पूर्ण करण्यासाठी बोर्डसाठी रिपीट केलं. मग बोर्ड आणि सीईटी मॅनेज करता आलं नाही. जेई साठीच करतोय तर लांबच राहिलं. तिसरी गोष्ट, डिप्रेशन, तणाव, ओव्हर थिंकिंग याच्यामुळे त्रास झाला. 94 त्यानं अचीव्ह केलंय बरं का बाळांनो, पण 94ला आणि गेल्या वर्षी 86ला जे कॉलेजेस मिळत होते त्यात फारसं काही इन्क्रीज होणार नाहीच आहे, लक्षात घ्या. पण मुद्दा काय मग, की तुम्हाला काही डाऊट असलं तर आम्हाला तर कॉल करा. पण आता मी सांगतो ते ऐका. मी काय करतोय रे, आता तुम्हाला शिकवतोय. बरोबर आहे. पण मी काय केलंय? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. जेव्हा मी 10वी पास झालो, चांगले मार्क पडले. मग ऑब्व्हियसली मोठ्या क्लासला गेलो मी म्हणूया आपण. अतिशय मोठा क्लास आम्ही जॉइन केला. आणि आता क्लास जॉइन केला 11-12 फी प्रचंड भरली. सुरुवात झाली. लक्षात आलं की जमत नाहीये. पण नेलं रेटून तसंच म्हणूया, जमेल आपल्याला जमेल असा विचार केला, पण नाही जमलं. मग 12वीत कमी मार्क पडले. तर 12वीत कमी मार्क पडल्यावर पुढं काय करायचंय? ऑब्व्हियसली इंजिनिअरिंग. आवड होती का? नाही. पण सगळेच करतायत. मेकॅनिकल का घेतलं? स्कोप आहे म्हणून घेतलं मेकॅनिकलला. मग आता तीच चूक आज शेकडो नाही, हजारो नाही, लाखो मुलं करतायत. काय करतायत? सीएसला स्कोप आहे म्हणून सीएस कडे चाललेत. ओके. याच्यातल्या बऱ्याच लोकांनी व्हाईट हॅट ज्युनियर वरून कोडिंगचे कोर्सेस लहानपणीच केलेत. तेव्हा त्यांना वाटतं की कोडिंगमध्ये आम्हाला जबरदस्त इंटरेस्ट आहे. काही हरकत नाही. इंटरेस्ट आहे, मग घ्याच तुम्ही सीएसला. पण इंटरेस्ट नाहीये, पण तुम्हाला फक्त सीएसचा स्कोप दिसतोय आणि म्हणून तुम्ही सीएस घेणार असाल तर हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. हे चुकीचं आहे. मग काय केलं पाहिजे? ब्रांच कशी निवडूया आपण? मी तुम्हाला सांगू का? मी सर आता आम्ही काय करूया आपण प्रत्येक ब्रांच बद्दल माहिती गोळा करूया. सगळ्यात महत्वाचा निर्णय. बरोबर आहे. अगदी करेक्ट निर्णय आहे, की प्रत्येक ब्रांच बद्दल तुम्हाला माहिती हवी आहे. पण मी एका पॉडकास्ट मी तुम्हाला सांगतो, अगदी भारतात असा कुठला विषय नाहीये, की ज्याच्यावरती पॉडकास्ट तुम्हाला मिळणार नाही म्हणूया आपण. म्हणजे मी बऱ्याचशा पॉडकास्ट खाली कॉमेंट बघितले, की भारताची जेवढी लोकसंख्या नाहीये त्याच्यापेक्षा जास्त पॉडकास्ट घेणारे आहेत. कुणालाही फॉलो करू नका. मी असा एक व्हिडिओ बघितला, फर्स्ट इयर मधली मुलगी आहे आणि ती ईएनटीसी बद्दल माहिती देते. फर्स्ट इयर स्टुडंट. हां, एवढं पण नकोय आपल्याला, लक्षात घ्या. मग तुम्हाला एक जेन्युइन म्हणूया आपण एखादी व्यक्ती पाहिजे, जी तुम्हाला माहिती सांगेल तुमच्या ब्रांच बद्दल. तुम्हाला जी ब्रांचची माहिती हवी आहे, मग YouTubeवर सर्च करा आणि शोधा. चला सुरुवात करा आजपासून, की वेगवेगळ्या ब्रांचची माहिती घ्या. मग मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल असेल, ईएनटीसी असेल, सीएस, एआय, डाटा सायन्स सगळं, एआय, एमएल असू दे, एआयडीएस कुठलीही ब्रांच असू दे. तर काय अपॉर्च्युनिटीज आहेत? पुढं कशी संधी आहे त्याच्यात? फ्युचर काय असेल विचार करू नका. प्लेसमेंट 4 वर्षांनी मिळेल का याचा विचार करू नका. ते तुम्हाला तुमच्या हिमतीवर टिकून राहायचंय. हिमतीवर तुम्हाला प्लेसमेंट मिळवायची आहे. मी तुम्हाला सांगतो, कुठलंही क्षेत्र असू दे, कोणतंही क्षेत्र असू दे. चला आमचं क्षेत्र घेऊया म्हणूया आपण. मी दरवर्षी ग्रोथ घेतलेली आहे. मी दरवर्षी ग्रोथ केलेली आहे. दरवर्षी आमचा रिझल्ट इम्प्रूव्ह होत चाललेला आहे. मी तुम्हाला सांगतो, या वर्षी मी काय बदल केलाय माहितीये का?
की फिजिक्स म्हणलं की न्यूमेरिकल्स. मी पुस्तकातल्या न्यूमेरिकल्सवर जास्त फोकस ठेवलाय. मी त्यांच्यावर पुन्हा पुन्हा ते सॉल्व्ह करून घेतोय. म्हणजे बोर्डचं पण टेन्शन काय राहणार नाही. प्लस मी काय करतोय, की त्यांच्याकडून थिअरॉटिकल क्वेशन्स पण अगोदर करून घेतोय. म्हणजे बॅलन्स अभ्यास करून घेतोय. पण न्यूमेरिकल्समध्ये कॉन्फिडन्स आला ना, बेस्टच. मग आमची स्ट्रॅटेजी सांगू का? की पहिल्यांदा संघर्ष बॅचमधून लेक्चर संपवायचं. न्यूमेरिकल्स बॅच करायची, क्रॅश कोर्स करायचा, टेस्ट एखाद द्यायची आणि नंतर स्वयं फिजिक्सचे लेक्चर्स बघायचे YouTubeवरून. मी तुम्हाला सांगतो 10ची टेस्ट सीरीज सुद्धा जॉइन होणार आहे. पुन्हा मॅथ्स बाबतीत पण सेम. इक्वेशन एक्सची म्हणजे माझी मुलं, मी तुम्हाला सांगतो, मी जे बेस्ट आहे ते फॉलो करा म्हणतो तुम्हाला लक्षात घ्या. YouTubeवर जे बेस्ट आहे ते फॉलो करा. मी असं कधी म्हणणार नाही, की मला एकट्यालाच फॉलो करा. हे स्ट्रॅटेजी अशी पाहिजे. मला किती कष्ट घ्यावे लागतील. यावर्षी आमची स्ट्रॅटेजी फिक्स आहे. दिवाळी नाही, गणपती नाही, दसरा नाही, कुठलाही सण नाही, सुट्टी नाही. सण साजरा करायचा की दिवाळीचे फटाके उडवून, सकाळी पहाटे उठून अंघोळ करून, सगळं करून अभ्यासाला यायचे. एरवी काय होतं, सुट्टी म्हणजे सुट्टी. घरी जाऊन एन्जॉयमेंट. कधी जाऊन मी मित्रांना भेटतोय, मित्रांच्यावर फिरतोय गावात, इथं अट्रॅक्शन त्याच गोष्टीचं लक्षात घ्या. पण आता नाही. यावर्षी नाहीये. मग मला सांगा रिझल्ट नाही का इम्प्रूव्ह होणार? होणार. मग मला क्लासला वेगळे ॲड करावे लागेल का? नाही करावे लागणार. चांगला रिझल्ट बघून माझ्याकडे ॲडमिशन येणार की नाही? म्हणजे हे माझे प्लॅन आहेत. मग तशी तुमचं पण पाहिजे. तुम्ही ब्रांच तुमच्या आवडीची घ्या. तुम्ही तुमचं स्किल डेव्हलप करा. तुम्हाला कुठलीही ब्रांच असू दे, तुमच्या आवडीचं क्षेत्र आहे ना, तुम्हाला यश मिळणार आहे. मी बऱ्यापैकी टॉपर स्टुडंटना काय सांगतो, त्यांना एक सवय असते बरं का, सिन्सिअर स्टुडंट असतात. माझ्याकडे आत्तापर्यंत 40 ते 50 एवढे माझे स्टुडंट आहेत, की ज्यांनी एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी देऊन क्लास 1, क्लास 2 अशा पोस्ट काढलेत आणि ते चांगलं काम करतायत. आता तुम्हाला वाटेल, बऱ्याच मुलांना वाटतं, "नाही, नाही सर मला तिकडे जायचं नाहीये. तिथं भ्रष्टाचार चालतो, बऱ्याचशा गोष्टी." मी तुम्हाला सांगतो, मग तुम्हाला तुकाराम मुंढे साहेबांचं नाव माहिती पाहिजे बास. ओके. काय त्यांनी केलं, काय चाललंय, हे बघा ना, लाखो लोकं त्यांना आता म्हणजे लाखो लोकांच्या हृदयात ते आहेत. सगळ्यांकडून त्यांना म्हणजे काय म्हणतात पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, की हा माणूस पाहिजे अजून. इतके दिवस आपण सगळं भेसळयुक्त खाल्लं. पनीर खाल्लं आवडीनं म्हणूया आपण किंवा दूध जे पितो ते कसलं कोणास ठाऊक. पण आता एक खात्री आहे, की असा माणूस आलाय. मग मी काय म्हणतो, तुमच्यासारखी प्रामाणिक मुलं येऊ देत नाही या क्षेत्रात. हां, बदल घडून येऊ शकतो. मग त्यामुळं तुम्ही जर तसा विचार केला, तर मग सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांना स्कोप जास्त आहे. गव्हर्नमेंट जॉबमध्ये चान्सेस जास्त आहेत. अपॉर्च्युनिटीज आहेत हे लक्षात घ्या. मग अपॉर्च्युनिटीज आपल्याला निर्माण करायच्यात लक्षात घ्या. मग आता तरी पण, तरी पण होतं काय, की कॉलेज कोणतं घेऊ? आता एक आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा बरं का, की ब्रांच कोणती घेऊ हा मुद्दा होता. आज काउन्सिलिंगच्या वेळेस एक असं लक्षात आलं, की पालकांच्या मनात असा प्रश्न पडतोय, की गव्हर्नमेंट आणि व्हर्सेस प्रायव्हेट कॉलेज. आता जे काही जुने पालक आहेत 50-55 त्यांचं वय आहे. त्यांचा पहिला प्रायोरिटी काय माहितीये का? सर गव्हर्नमेंट कॉलेजेस पाहिजे. सगळी गव्हर्नमेंट कॉलेजेस घ्या. एका मुलीचे पालक त्यांनी लिस्ट बनवली होती, की सगळी गव्हर्नमेंट कॉलेज. अमरावती सुद्धा सोडलं नव्हतं. अमरावती, जळगाव सगळे गव्हर्नमेंट कॉलेज त्यांच्या लिस्टमध्ये होते. अगदी नांदेडचं कॉलेज पण त्यांनी घेतलं होतं. बरं, मी त्यांना म्हटलं, "अहो तुम्ही राहताय सातारा, सांगली, कोल्हापूर या पट्ट्यात. नागपूर, अमरावती हे दूर आहे आणि मुलीला इतक्या लांब पाठवणं इतकं पण सोयीस्कर नाहीये. पण अमरावतीचं कॉलेज बेस्ट आहे. पण तसंच बेस्ट कॉलेज जर तुम्हाला पुण्यात मिळत असेल तर का सोडायचं?" तुमच्या लक्षात आलं? म्हणजे याचा हट्ट नको. बरं आणखीन वेगळंच ऐकायला मिळालं एका पालकांकडून. त्यांनी काय सांगितलं, की त्यांचा एक स्टुडंट आहे, नातेवाईक आहे, एक्स-वाय-झेड गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे. सांगितलं, की गव्हर्नमेंटपेक्षा प्रायव्हेट कॉलेज बेस्ट आहे. तिथले टी-पी-ओ, ट्रेनिंग एंड प्लेसमेंट ऑफिसर खूप एफर्ट्स घेतात. प्लेसमेंट त्यांची उलटी जास्त होते. कुठेतरी हे वाटतंय मनाला बरोबर असेल म्हणून. कारण गव्हर्नमेंट कॉलेजेसमध्ये ना सांगतो, टॅग मिळतो तुम्हाला चांगला बरं का. टॅग नक्की मिळेल लक्षात घ्या. पण एव्हरेज प्लेसमेंट ह्या अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला, तर पुण्यातलं पी-आय-सी-टी टॉपचं कॉलेज आहे. चौकशी करा. पी-आय-सी-टीच अगदी वालचंदपेक्षा तर आहेच आणि प्लेसमेंटच्या बाबतीत मग सी-ओ-पीला टक्कर देते ते कॉलेज म्हणूया आपण. देतायच लक्षात घ्या. एव्हरेज पॅकेज पी-आय-सी-टीचे जास्त आहेत का? पी-आय-सी-टीमध्ये सिव्हिल नाहीये, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल यांचे पॅकेज थोडे कमी असतं मी मान्य करतो. पण पॅकेज कमी आहेत म्हणून ती ब्रांच नकोय असं करू नका. तुम्हाला जर मेकॅनिकल आता मी बरीचशी मुलं बघितली आहेत. ऑटोमोबाईलमध्ये इंटरेस्ट आहे. आहे. मशीन्समध्ये इंटरेस्ट आहे. मग मेकॅनिकलच तुमच्यासाठी आहे लक्षात घ्या. होय. कन्स्ट्रक्शन बऱ्याच जणांचे आहेत. आई-वडील त्या बिझनेसमध्ये आहेत. त्यांना सुरुवातीपासून लहानपणापासून या गोष्टी बघायला मिळालेत. घरचं एक सपोर्ट आहे. मग सिव्हिल काही वाईट नाहीये. आपण सर मला त्यात काही जरा सुद्धा इंटरेस्ट नाहीये. मग नका घेऊ सिव्हिल. घरचं सगळं आहे. तरी घेऊ नका का इंटरेस्ट नसेल तर. मग काय यातनं कन्क्लुजन काढायचंय, की इंटरेस्ट महत्वाचा आहे. इंटरेस्ट. सर कसा शोधू आमचा इंटरेस्ट? मी आजच सांगितलंय तुम्हाला काय करायचंय ते. YouTubeचाच वापर करायचा आहे. ओके. प्रत्येक ब्रांचची माहिती घ्या.
त्यात काय काम करावं लागणार आहे, हे मी परत डबल सांगायला लागलो तुम्हाला बरं का. त्यात काय करावं लागणार आहे याचा विचार करा. आणि हो थांबा 1 मिनिटं. हे सगळं ठीक आहे. आज दिवसभर ते कराल. अरे पण या गोष्टीला केव्हा सुरुवात करणार? या गोष्टीला. कारण ह्याच्याशिवाय तुम्हाला काहीच अचीव्ह करता येणार नाहीये. म्हणजे तुम्हाला लवकर इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरूच करावा लागेलच. मग मी तुम्हाला एक टार्गेट देतोय. आता ॲक्चुअली भेटणाऱ्या प्रत्येक मुलाला मी टार्गेट दिलंय. रँक ऑफ द मॅट्रिक्स. तुमची रँक थोड्या दिवसात कळेल. मॅट्रिक्सची पण रँक फाइंड आउट करायची असते लक्षात घ्या. मग टिकलेज अकॅडमी या YouTube चॅनलवर 18 व्हिडिओ आहेत रँक ऑफ मॅट्रिक्सचे. फ्री आहेत. फ्री कंटेंट आहे. मी तुम्हाला सांगतो टिकलेज अकॅडमी, आलसी इंजिनियर, ओके, गेट स्मॅशर हे सीनियरसाठी आहे लक्षात घ्या. किंवा 5 मिनिट्स इंजिनिअरिंग. अरे तुमची कुठलीही ब्रांच असू दे, आहेत YouTube चॅनल लक्षात घ्या. आहेत. मी तुम्हाला सांगतो आहेत. मी आणखीन YouTube चॅनलची लिंक देईन बरं का लक्षात घ्या. तुम्ही ही बेस्ट चॅनल नक्की फॉलो करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. सध्या कोणीच अभ्यास करत नाहीये. मग आता महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर तर तुम्ही दिलंच नाहीये. सर ब्रांच कोणती घेऊ? तुमचा इंटरेस्ट. त्याला 2 दिवस वेळ द्या. आता एक मुलगी मला काउन्सिलिंगकडे आली होती आणि 1 टू 1 आमचं काउन्सिलिंग होतं. मी तुम्हाला सांगतो ऑफलाईन सेंटर आहेत कोल्हापूरमध्ये आणि साताऱ्यामध्ये. तुम्ही अपॉइंटमेंट बुक करून येऊ शकता. मला सर कोअरमध्ये जायचंय. मग मी तिला म्हणलं, "कोअरमध्ये कोणत्या ब्रांचेस?" ती म्हणली, "सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल." मग कुठली घेणार आहे? "सर मी मेकॅनिकल घेणार आहे." "का?" तर काहीच कारण नाहीये. मग तिला म्हणलं मी, "अजून 4 दिवस वेळ घे. सिव्हिल, मेक, इलेक्ट्रिकल तिन्ही ब्रांचचा विचार कर आणि मग डिसिजन घेऊया." बरं अजून एक स्टुडंट होता. मला सी-एसकडे जायचंय. पण सिव्हिल पण चालेल. असं नको. नक्की प्रायोरिटी कशाला द्यायची मग? आणि ऑप्शन फॉर्म भरताना मग सिव्हिल बरं घेऊया आपण का सी-एस? मग सी-एस घ्यायचं म्हणलं तुम्हाला माहिती आहे, की कट ऑफ खूप जास्त असतो. मग मला जास्त कॉलेजेस घ्यावे लागतील. म्हणजे प्रत्येक स्टुडंट वेगळा आहे. प्रत्येकाला 2-2 तास वेळ द्यावा लागतोय बरं का लक्षात घ्या. तर तुम्हाला जर मला भेटायचं असेल सांगली आणि सातारा आणि कोल्हापूर. सांगली म्हणलं मी, पण सांगलीचे सगळेच मला कोल्हापुरात भेटायला येतात. तास दीड तास फक्त अंतर आहे लक्षात घ्या. मग तुम्ही भेटा. आपण डिस्कशन करू. पण अंतिम निर्णय तुमचा असेल. तुमच्यावर आम्हाला कुठलाही निर्णय लादायचा नाहीये. म्हणजे मला काय म्हणायचं ॲज अ पालक म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्ही बोला तुमच्या मनातलं. हां, आता कराडमध्ये एक स्टुडंट भेटला. "सर कराड गव्हर्नमेंट कॉलेज मला नकोय. मला कराड सोडून बाहेर जायचंय." ओके, चालेल. बाहेर कुठे जायचं तुम्हाला माहिती आहे. पुणेच अट्रॅक्शन आहे लक्षात घ्या. पण मला सांगताना अतिशय आनंद होतो. साताऱ्यात मला एक असे पालक पुण्यावरून भेटायला आले होते, की "सर मला पुणे नकोय. आम्हाला इकडचं के-आय-टी कॉलेज कसं आहे ते बघायचंय." म्हणलं बेस्टच आहे. मग त्याचबरोबर आम्ही त्यांना मग आर-आय-टी पण सजेस्ट केलं. तेही कॉलेज येता-येता बघूनच या म्हणलं. ओके. मग आर-आय-टी, के-आय-टी, टी-के-आय-टी बारामती साइडला विद्याप्रतिष्ठान कॉलेज आहे बाळांनो. मी त्या कॉलेजचं काही प्रमोशन करत नाहीये कुठल्या कॉलेजचं, पण हे चांगलेच कॉलेजेस आहेत. बेस्ट कॉलेजेस आहेत. त्यांचा पण कुठेतरी विचार करा. बरं, पुण्यात राहून तुम्हाला टियर 2 चं पण कॉलेज मिळत नसेल, टियर 3, टियर 4 पण जायची वेळ असेल, तर पुण्यापेक्षा ही का का सोडायची चांगले कॉलेजेस? इथं पण प्लेसमेंट चांगलीच आहे बाळांनो. हां, मग चला बोलून घसा दुखलाय माझा लक्षात घ्या. पण मी आहे तयार तुमच्याशी बोलायला. पण ऑफलाईनच व्हिजिट खूप होतायत. तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग भले आमच्या इथंच नाहीये. YouTubeवरून बेस्ट तुम्हाला जे वाटतं ते काउन्सिलिंग घ्या, डिस्कशन करा. स्वतःहून कुठलाही निर्णय घेऊ नका. ओके. तुमच्या नातेवाईकामध्ये कोणत्या त्या फील्डमध्ये लोकं असतील त्यांच्याशी डिस्कशन करा. काय सिच्युएशन आहे तिथं? फ्युचरमध्ये कसा स्कोप असेल किंवा तुम्हाला त्यातल्या कुठल्या गोष्टी आवडतायत का? याचा विचार करून निर्णय घ्या. ऑल द बेस्ट.